मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपला गाईड आपल्या YouTube चॅनलवर. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गणित या विषयाचा प्रॅक्टिस सेट 2. आणि प्रॅक्टिस सेट 2 कशासाठी? तर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 साठी, म्हणजे 13 डिसेंबर 2025 रोजी तुमची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेसाठी, त्या परीक्षेच्या अनुषंगाने, म्हणजे त्या परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्याच पद्धतीचे प्रश्न या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण कंप्लीट करणार आहे. आणि हे जे प्रॅक्टिस सेट असणार आहे, आतापर्यंत आपण एक प्रॅक्टिस सेट कंप्लीट केला. आता आजचा जो आपला प्रॅक्टिस सेट असणार आहे तो दुसरा असणार आहे. प्रॅक्टिस सेट 1 आणि प्रॅक्टिस सेट 2 या दोन प्रॅक्टिस सेटच्या मध्ये जवळपास 10 ते 15 दिवसाचा गॅप पडला, पण इथून पुढचे जे प्रॅक्टिस सेट येणार आहेत ते प्रॅक्टिस सेट तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर बेसिसवर मिळणार आहेत. म्हणजे या ठिकाणी कंटिन्यू तुमचे प्रॅक्टिस सेट या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. जशा पद्धतीने आता एक प्रॅक्टिस सेट कंप्लीट केला, ज्या पद्धतीने तुम्ही त्याची तयारी केली असेल तशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा प्रॅक्टिस सेट सुद्धा करायचा. त्याच्यात करायचं काय, तुम्हाला मी सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं फक्त इथे यायचं आणि व्हिडिओ बघायचा आणि व्हिडिओ बंद करायचा, अशा पद्धतीने न करता तुम्ही काय करणार, त्या ठिकाणी सर्वात पहिले तुमचे 1 ते 20 एवढे प्रश्न या ठिकाणी मी घेणार आहे. आणि परीक्षेत सुद्धा 20च प्रश्न येणार आहेत. आणि 20 प्रश्न किती मार्कासाठी असणार आहेत तुम्हाला? तर हे 20 प्रश्न असणार आहेत 25 मार्कासाठी. पण ते 25 मार्क न पकडता आपण या ठिकाणी फक्त 20 प्रश्न तेच बघणार आहे की 20 प्रश्नांपैकी आपले किती प्रश्न बरोबर येतात. मग त्यासाठी तुम्ही काय करणार, मी जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 1 पासून 1 2 3 4 असं करत 20 पर्यंत सर्वच्या सर्व अंक लिहून घेणार. त्याच्यात मी ज्यावेळेस तुम्हाला पहिला प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसणार, तुम्हाला या स्क्रीनवर ज्यावेळेस तुम्हाला पहिला प्रश्न मी देणार त्यावेळेस सर्वात पहिले तुम्ही तो क्वेश्चन स्वतः सोडवून पाहणार. आणि जर तुम्हाला आला असेल तर तुम्ही त्याला करेक्ट करणार, नसेल आलं तर रॉंग करणार. किंवा जर तुमचा चुकला असेल तर याच्यानंतर तुम्ही अटेम्प्ट केला, म्हणजे तुम्ही तो सोडवला, पण चुकला असेल तर त्याला तुम्ही रॉंग करणार. आणि दुसरा जर आला असेल तर दुसरा बरोबर, तिसरा बरोबर, असं करत करत 20 प्रश्नापर्यंत तुम्ही जाणार. पण ज्यावेळेस तुमचा पहिला प्रश्न होईल त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ स्टॉप करणार, म्हणजे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही तो क्वेश्चन कंप्लीट करणार. त्याच्यानंतर मी कशा पद्धतीने ते आन्सर सांगतो ते तुम्ही बघणार. आणि तुमचा आन्सर आणि ते आन्सर दोन्ही टॅकल करून तुम्ही बघणार की तेच आन्सर तुमचं आलं का. आणि आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला किती वेळ लागला आणि मी किती वेळ, म्हणजे मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला त्या प्रश्नाला किती वेळ लागला याचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विचार करणार. असं करत करत तुम्ही 20 प्रश्नापर्यंत शेवटपर्यंत, ज्यावेळेस तुमचे शेवटचे 20 प्रश्न होतील त्या 20 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते तुम्ही एका वहीवर कुठेतरी लिहून ठेवणार. की जसं की प्रॅक्टिस सेट 1 मध्ये तुमचे 12 प्रश्न बरोबर आले होते, प्रॅक्टिस सेट 2 मध्ये तुमचे या ठिकाणी येऊ शकते 13 प्रश्न बरोबर येतील, किंवा एखादा कमी येईल किंवा एखादा जास्त येईल. तर हे पूर्णच्या पूर्ण जेवढे काही प्रॅक्टिस सेट होतील तर याच पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी ते प्रॅक्टिस सेट कंप्लीट करणार. फक्त बघणार नाही तर ते अगोदर तुम्ही सॉल्व्ह करणार. आता कुठलाही दुसरा उशीर न करता, म्हणजे वेळ वाया न घालता, आपण डायरेक्टली आता क्वेश्चन बघणार आहे. तर या ठिकाणी जसं की पहिला जो प्रॅक्टिस सेट होता त्या प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा तुम्हाला या साईडला क्वेश्चन दिसायचा आणि या ठिकाणी तुम्हाला ते सॉल्व्ह करून द्यायचो. तर तशाच पद्धतीने आज सुद्धा, फक्त आज बोर्ड नवीन आहे, जागा नवीन आहे, पण जशी आपली पद्धत होती त्याच पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 2 सुद्धा कंप्लीट करणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता, तुमच्या समोर पहिला प्रश्न आलेला आहे. आणि पहिला प्रश्न आजचा असणार आहे 9 7 0 आणि 4. कोणकोणते अंक दिले तुम्हाला? तुम्हाला दिले 9 7 4 आणि 0. 9 7 4 आणि 0 एवढे अंक दिले. आणि तुम्हाला 4 अंकापासून विचारलं की सर्वात या अंकाचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्याची तफावत किती. तुम्हाला पहिलेही सांगितलं की तफावत म्हणजे आपण काय काढतो, त्याचा फरक काढतो. पण इथं तुम्हाला 4 अंक दिले आणि तुम्हाला सांगितली मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या आणि लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करायची. पण कोणते हेच अंक वापरून. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती होती? प्रत्येक ठिकाणी 999, म्हणजे 9999 ही झाली मोठ्यात मोठी संख्या. लहानात लहान संख्या कोणती होती? तर 1000 ही झाली लहानात लहान 4 अंकी संख्या. 9999 ही झाली मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. पण तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की हे 4 अंक वापरायचे आणि या 4 अंकाचा वापर करूनच तुम्हाला काय करायचं, त्याच्यातली तफावत सांगायची लहान संख्येची आणि मोठ्या संख्येची. या प्रश्नाला तुम्ही कसं जाणार? जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही व्हिडिओ थांबवणार आणि याचं उत्तर काढणार. आणि जर येत नसेल किंवा काढल्याच्या नंतर, आता जर तुम्ही तुमचा आन्सर तुम्ही काढला असेल, आला असेल किंवा नसेल आलं, तर आता तुम्ही बघणार की नेमकं कशा पद्धतीने याचं उत्तर येतं. या ठिकाणी सर्वात पहिले मोठा अंक म्हणजे मोठी संख्या आपल्याला तयार करायची. आणि मोठी संख्या जर तयार करायची असेल तर अशा ठिकाणी आपण काय करतो, प्रत्येक प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये, प्रत्येक परीक्षेत जेवढ्या वेळेस आता तुम्ही 2025 ची परीक्षा बघितली, येणार आहे ती, तर किंवा मात्र झालेली आहे 2024 ची परीक्षा जरी बघितली, त्याच्या अगोदरची परीक्षा जरी बघितली, तर असे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न त्या ठिकाणी बघायला मिळतात. मग या ठिकाणी प्रश्न काय केला, एकदम सोपा प्रश्न. सर्वात पहिले मोठी संख्या तयार करायची आपल्याला. मोठी संख्या तयार करण्यासाठी आपण काय करतो, सर्वात मोठा अंक आधी घेतो. मोठा अंक कोणता? याच्यात 9 येतो. त्याच्यानंतर 2 नंबरला मोठा अंक 7 आहे, त्याच्यानंतर 4 आहे आणि त्याच्यानंतर 0 आहे. म्हणजे 9740 ही संख्या असणार मोठ्यात मोठी संख्या.
या 4 अंकाचा वापर करून. आता जशी मोठी संख्या तयार करण्यासाठी मोठा अंक अगोदर घेतला, तशाच पद्धतीने लहान संख्या तयार करण्यासाठी आपण लहान अंक अगोदर घेणार. आता लहान अंक या ठिकाणी कोणता आहे? तर लहान संख्या तयार करायची झालं तर लहान संख्या तयार करण्यासाठी आता आपण सर्वात पहिले 0 घेणार का? घेऊन पाहू. होऊ शकतं तुम्हाला वाटत असं सर्वात लहान 0 आहे. एकदा 0 घेऊन पाहू. 0 घेतला, त्याच्यानंतर 4 घेतले, त्याच्यानंतर 7 घेतले, नंतर 9 घेतले. जशी मोठी संख्या मोठ्या अंकापासून सुरुवात झाली, लहान संख्येची लहान अंकापासून सुरुवात झाली. पण या ठिकाणी 4 अंकी संख्या झाली का? कारण तुम्हाला प्रश्नात असं दिलेले की 4 अंकी मोठी संख्या आणि 4 अंकी लहान संख्या असली पाहिजे, त्याच्यातली तफावत सांगायची, म्हणजे बरोबर वजाबाकी सांगायची, दोन्हीतला फरक सांगायचा. ही तर 3 अंकी संख्या झाली, कारण तुम्ही जर वाचलं तर किती येते? 479 येते. मग ही 4 अंकी संख्या तर झाली नाही. याचा अर्थ काय की 0 सुरुवातीला येऊ शकत नाही. पण 0 सुरुवातीला येऊ शकत नाही, मग आपण लहान संख्या तयार कशी करणार? 0 पेक्षा दुसरा मोठा अंक, दुसरा लहान अंक, म्हणजे 0 सोडला तर 0 पेक्षा थोडासा मोठा कोणता आहे ते आपण पाहणार. 0 पेक्षा मोठे कोण याच्यानंतर 4 येतात. मग सर्वात पहिले 4 घेणार, नंतर 0 घेणार, नंतर 7 आणि नंतर 9 घेणार. म्हणजे 0 सुरुवातीला जर घेतला असता तर किती अंकी संख्या राहिली असती? ती फक्त 3 अंकी संख्या राहिली असती. आपल्याला करायची 4 अंकी संख्या. मग 4 अंकी संख्या तयार करण्यासाठी 0च्या अगोदर कोणीतरी पाहिजे. मग या ठिकाणी 0 पेक्षा थोडा मोठा कोण होता? 4 होते, त्यामुळे 4 घेतले, नंतर 7 आणि 9. अशा पद्धतीने झाली ही लहानात लहान 4 अंकी संख्या. याच्यापेक्षा लहान संख्या 4 अंकी हे अंकाचा वापर करून तरी बनू शकत नाही. याची करायची आपल्याला तफावत म्हणजे वजाबाकी. वजाबाकी किती येतील? तर या ठिकाणी 10 होतील, 10 9 गेले, या ठिकाणी उरले 3, या ठिकाणी होतील 13, 13 7 गेले, या ठिकाणी किती उरतात? 13 7 गेल्यावर 3 3 6, या ठिकाणी राहिले 6, कारण या ठिकाणी 1 गेला होता, या ठिकाणी राहतील 6, 9 मधून 4 गेले तर या ठिकाणी 5661. तर 5661 तुमचा ऑप्शन म्हणजे पर्याय क्रमांक डी. आता जर तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ स्टॉप करून व्हिडिओ पॉज करून जर का याचा आन्सर तुमचा डी आला असेल तर तुम्ही 1 नंबरला राईट करणार, आणि जर नसेल आला तर याच्यानंतरचा प्रश्न परत बघणार. आणि बघा कुठं चुकलं होतं नेमकं, कशामुळे चुकलं, तर तुमचा 0 अगोदर आला असेल, किंवा मग होऊ शकतं वजाबाकी कुठेतरी चुकलं असेल, कारण याच्यात दुसरं काही करण्यासारखं नव्हतं. याचा ऑप्शन क्रमांक राहणार पर्याय क्रमांक 4, 5661. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तुम्ही पाहू शकता. दुसरा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे, आणि दुसरा प्रश्न सांगितलं एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे, घड्याळीचा प्रश्न दिलेला आहे. तुम्ही टाइम सांगू शकता, जसं की तुम्ही 5 वाजता झाले तर तुम्ही वेळ तरी सांगू शकता गणित बघून. मग तुम्हाला काय विचारलं की माझ्या घड्याळीत सकाळचे 7:05 झाले, 7:05 झाले, आणि सांगितलं काय की घड्याळ 25 मिनिटं पुढे. घड्याळ काय 25 मिनिटं पुढे. याचा अर्थ जर तुम्ही आता टाइम बघितला, म्हणजे ही जी घडी आहे ही +25 मिनिट येईल, म्हणजे 25 मिनिट पुढे. पण आता जो टाइम झाला असेल, समजा आता मी घडी बघितली 7:05 झाले, पण ही घडी काय 25 मिनिटांपुढे, याचा अर्थ 25 मिनिट कमी टाइम असणार. मग या 7:05 मधून जर का आपण 25 मिनिट कमी केले तर आपल्याला जो टाइम असणार तो टाइम भेटणार. म्हणजे 7:05 मधून 25 काढायचे. कसे काढणार? सरळ सरळ असंही काढू शकता तुम्ही. 25 म्हणजे आपण 20 घेऊ आणि 5 घेऊ, 20 आणि 5. मग सर्वात पहिले 5 जर गेले तर किती वाजतील? 7. आणि 7 मधून 20 मिनिट कमी करायचे, म्हणजे जर का 7 वाजले असतील तर 7 मधून 20 मिनिट कमी करायचे. 7च्या मागे 20 जर गेलो तर आपण किती वाजतील? त्या ठिकाणी 6:40 मिनिट होतील. 6:40 मिनिट. असं नाही करता येत. हे नाही समजलं कशा पद्धतीने झालं, अजून याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसं करू शकतो ते पाहू. आता हे जे 7:05 झाले, आता हे जे तास असतात, 1 तास म्हणजे किती असतो? 1 तास म्हणजे 60 मिनिट असतात. मग याला आपण 7:05 न म्हणता याला आपण 6 घेऊ, आणि हे जे 1 तास 5 मिनिट आहे, म्हणजे 1 तास 5 मिनिट म्हणजे 60 आणि 5 किती होतील? 65 मिनिट. असं म्हणू शकतो आपण. म्हणजे 7 म्हणजे किती आपण घेतले? 6 तास, आणि 1 तास 5 मिनिटाला आपण म्हणतो 65 मिनिट. म्हणजे 1 तास 5 मिनिटाला 1 तास, आणि या 5 मिनिटाला आपण मिनिटात कन्वर्ट केलं, 65 मिनिट घेतले. आणि याच्यातून जर आपण 25 मिनिट कमी केले, आता जर याच्यातून 25 मिनिट कमी केले तर किती उरतील? तर या ठिकाणी आता तुम्हाला 4 या ठिकाणी उरणार, म्हणजे 40. 6:40 मिनिट होणार. तशा पद्धतीने सोडू शकता, नसेल तर अशा पद्धतीने सोडू शकता. म्हणजे काय करायचं की शेवटचा या ठिकाणी 5 मधून तर 25 जाऊ शकत नव्हते ना. मग हे 5 आणि 7 मधले म्हणजे 1 तास, 7 मधला 1 तास कमी केला म्हणजे 60 मिनिट. मग ते 60 मिनिट आणि हे 5 मिनिट झाली 65. या 65 मधून 25 गेले राहिले 40, आणि इकडे 6:06. किती होणार? 6:40. पर्याय क्रमांक काय राहणार? 6:40 सकाळचे ऑप्शन सी. जर का तुमचा पर्याय क्रमांक सी आला असेल तर तुमचा पहिला आणि दुसरा प्रश्न दोन्ही बरोबर, म्हणजे पहिला जर बरोबर असेल पहिला, दुसरा बरोबर आला असेल तर दुसरा. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला आता काय दिलेला आहे? 80 विद्यार्थ्यांचा एक गट आहे. चांगला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, विचार करायसारखा. म्हणजे होऊ शकतं तुम्ही या ठिकाणी कन्फ्युज होऊ शकता.
आटू शकता. पण सुरुवातीला काय करणार तुम्ही, व्हिडिओ आता तुमच्या समोर प्रश्न आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करणार, व्हिडिओ पॉज करणार आणि प्रश्न सोडून पाहणार. उत्तर जर येत असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल येत तर त्या ठिकाणी बघणार नंतर त्याचं उत्तर कशा पद्धतीने असतं. प्रश्न दिलेला आहे 80 विद्यार्थ्यांचा एक गट आहे. एकूण विद्यार्थी किती दिलेले आहेत? विद्यार्थी दिले तुम्हाला टोटल 80. 80 विद्यार्थ्यांचा एक गट आहे आणि या सहलीवर गेला, हा गट सहलीवर गेला. या गटात 20% विद्यार्थिनी आणि उर्वरित विद्यार्थी आहेत. किती टक्के? 20% विद्यार्थिनी आहेत म्हणजेच गर्ल्स आहेत आणि उरलेले 40%, उरलेल्या 40% काय आहेत? हे बॉईज आहेत. 40 कसे राहतात? उरलेले किती राहतात? 80%. उरलेले 80% कोण येतात? बॉईज आहेत. 20% म्हणजे कोणती वस्तू 100% असते, म्हणजे वर्गातले एकूण विद्यार्थी कोणती एकूण गोष्ट जी असते, एकूण वस्तू ज्या असतात त्या 100% असतात. त्यातल्या 20% जर मुली असतील तर राहिलेले 80% कोण असतात? मुलं असतात, म्हणजे विद्यार्थी असतात. आणि याच्यात काय सांगितलं की 20% विद्यार्थी आणि उर्वरित विद्यार्थी आहेत. या गटात आणखी किती विद्यार्थिनींना समाविष्ट करावे, ज्यामुळे विद्यार्थी 70% होतील. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी 80% येतात आणि विद्यार्थिनी 20% येतात. आता तुम्हाला काय करायचं की किती मुली ऍड करावं लागतील, म्हणजे किती मुली आपल्याला या ठिकाणी वाढवावं लागतील, जेणेकरून या ठिकाणी मुलं 70% होतील. मुलं किती होतील? 70%. म्हणजे मुलं कमी झाले पाहिजे आणि मुली वाढल्या पाहिजे. मग या ठिकाणी आपण काय करणार, सर्वात पहिले 80 मध्ये किती मुलं आणि किती मुली येतात ते काढू. मग किती काढणार आपण? त्या 80 ची जर का 20% काढली तर तुम्ही काय करणार, कधी पण टक्केवारी जर काढायची असली तर 2 शून्य कट करायचे, 2 शून्य कट करायचे. म्हणजे 80 ची जर 20% काढायचे आपण तर या ठिकाणी असं असतं ते पहा, 80 चे 20%. कधी पण तुम्हाला टक्के विचारले तर अशाच पद्धतीने लिहितो आपण, 80 चे 20% किंवा मग 80 चे 80%. मग या ठिकाणी आता हे 0 0 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले, मग किती राहिले? 8 2 16. म्हणजे या ठिकाणी ज्या मुली असणार त्या मुली असणार 16. किती मुली असतात? 16. आणि या ठिकाणी किती असणार पहा, 80 चे 80 म्हणजे 80 जर विद्यार्थी असतील तर त्याचे 80% काढायचे, 80 चे 80%. मग 1 0 1 0 करता तर 8 8 किती? 8 8 64, म्हणजे 64 असणार विद्यार्थी. टक्के कसे काढले समजलं नाही? ठीक आहे, हे 80 होते, या 80 चे आपल्याला 80% काढायचे होते, म्हणजे 80 आणि भागाकारात या ठिकाणी घेणार टक्के म्हणजेच 100. मग 80 चे 80% काढणार तर 2 शून्य 2 शून्य कटले, राहिले किती? 8 8 64. 64 झाले या ठिकाणी मुलाची संख्या. मुलाची संख्या मिळाली, मुलीची संख्या पण मिळाली. पण या ठिकाणी आपल्याला करायचं काय की मुलाची संख्या झाली पाहिजे 70%. मग मुलाची संख्या 70% जर करायची असेल तर आपण काय करणार, 80 चे 70% काढून पाहणार. या ठिकाणी 80 चे जर का 70% या ठिकाणी पहा, 2 शून्य 2 शून्य करते आणि 7 8 56. म्हणजे या ठिकाणी आपल्याला करायचे किती? 56 विद्यार्थी करायचे. किती होणार? 56 विद्यार्थी. मग किती कमी करावं लागायचे आपल्याला या ठिकाणी? तर या ठिकाणी कमी करावं लागायचे 8 विद्यार्थी. आणि त्याच काय होतील इकडं? मुली वाढतील. म्हणजे जेवढ्या मुली या ठिकाणी कमी होतील, मुलं जेवढे कमी होतील तेवढ्या तिकडे मुली वाढतील. म्हणजे 8 मुली जर आपण या ठिकाणी वाढवल्या, 8 मुली जर या ठिकाणी वाढवल्या तर या ठिकाणी मुलाची संख्या कमी होणार म्हणजेच 56. आणि मुलांची संख्या 56 होती म्हणजेच किती टक्के होतील ती? 70%. तर अशा पद्धतीने याचा पर्याय क्रमांक काय राहायला पाहिजे आपला? पर्याय क्रमांक डी हे राहणार याचा आन्सर. म्हणजे जर का तुम्ही याचा आन्सर डी केला असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न क्रमांक 3 बरोबर करू शकता. जर याचं उत्तर आलं नसेल तर त्याला तुम्ही क्रॉस करू शकता. तर जो चौथा प्रश्न असणार आहे तो तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. याचं उत्तर सुद्धा तुम्ही नक्कीच काढू शकता. कशामुळे? कारण एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे. तुम्हाला काय विचारलेलं आहे? रहीमला दिनेश पेक्षा, रहीम दिला, दिनेश दिला आणि जॉर्ज दिला, तिघ जणी दिलेले आहेत. रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण अधिक आणि जॉर्जला रहीम पेक्षा 25 गुण कमी मिळाले आणि तिघांच्या गुणांची बेरीज दिलेली आहे 235. एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे. तुम्ही याला काय करणार? सर्वात पहिले लिहून घेणार कोण कोण दिलेले आहे. तुम्हाला दिलेलं आहे रहीम, रहीम दिलेला आहे. त्याच्यानंतर दिनेश दिलेला आहे. दिनेशच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जॉर्ज दिलेला आहे. कोण दिलेला आहे? जॉर्ज. तिघ जणी दिलेले आहेत. आणि या तिघांनी सांगितलं तुम्हाला की रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण अधिक येतात. जर मी रहीमला म्हटलं की एक्स गुण येतात, रहीमकडे किती गुण येतात? एक्स गुण. एक्स म्हणजेच काय माहिती नाही आपल्याला, संख्या कोणती काही असू शकते, एक्स गुण येतात. रहीमकडे जर एक्स गुण असतील तर दिनेशकडे किती असतात? कारण प्रश्नात सांगितलं की रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण जास्त आहे, म्हणजे याला याच्यापेक्षा 10 गुण जास्त, याचा अर्थ याला कमी येतात. याला जर 10 गुण जास्त असतील दिनेश पेक्षा तर दिनेशला याच्यापेक्षा 10 गुण कमी असणार.
याचा अर्थ आपण या ठिकाणी x मायनस 10 घेऊ शकतो. म्हणजे याला जर 10 गुण असतील तर याला 10 पैकी 10 गुण 10 गेले म्हणजे 0 गुण असतील. याला जर 20 असतील तर याच्यातून 10 गुण 10 गेले 10 असतील. त्याच्याकडे 30 असतील तर 10 गेले 20 असतील. म्हणजे x पेक्षा 10 गुण कमी येतात दिनेशकडे. त्याच्यानंतर दिलेला आहे जॉर्ज. आणि जॉर्जचं काय सांगितलं की जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. म्हणजे रहीमला जेवढे गुण येतात त्याच्यापेक्षा 25 गुण कमी येतात जॉर्जला. म्हणजे एक्स पेक्षा 25 गुण कमी येते. सोपं दिलं होतं. रहीम दिला, रहीमचे आपण एक्स घेतले. एक्स ला जास्त येतं दिनेशपेक्षा, म्हणजे रहीमला जास्त आहे दिनेशपेक्षा 10. याचा अर्थ याला कमी येतं, मग आपण -10 घेतले. जास्त असले तर +10 घेतले असतील तर -10 केले. जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी येतं. मग 25 गुण जर कमी असतील तर एक्स पेक्षा 25 कमी गेले. दोन्ही ठिकाणी कमी येतात. रहीमपेक्षा दोघांना कमी आहे म्हणून तेवढे कमी केले. आता काय करणार, या तिघांची बेरीज दिली आपल्याला. किती दिली? 235. बेरीज किती दिली? 235. तिघांची बेरीज करून घेणार. काय काय घ्यायला? एक्स येतं, हे घेतलं एक्स अधिक एक्स मायनस 10, एक्स मायनस 10 अधिक एक्स मायनस 25. याची बेरीज दिली 235. याची बेरीज दिली 235 आणि 235 बेरीज दिली. या ठिकाणी बेरीज आता आपण करणार. आता बेरीज करणार कशी? या ठिकाणी तर सर्व संख्या तर दिल्या नाही. मग संख्या दिल्या नाही, जे जे सारखे दिसतात त्याची बेरीज करा. सारखं कोण कोण दिसतो? या ठिकाणी एक्स आहे, या ठिकाणी पण एक्स आहे, या ठिकाणी पण एक्स आहे. आणि तिन्ही ठिकाणी एक्स कसा आहे? प्लस आहे, प्लस आहे. मग किती होतील? 1 2 आणि 3. या ठिकाणी झाले 3x अधिक आता एक्सच्या नंतर काय? -10 आणि -25. म्हणजे -10 -25. आता दोन्ही ठिकाणी मायनस असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा काय राहणार? मायनसच राहणार. मग या ठिकाणी -10 -25 आपण अशा पद्धतीने घेणार आणि याची बेरीज यायला पाहिजे 235. ज्या वेळेस पण दोन्ही संख्या निगेटिव्ह असतात म्हणजे मायनस मायनस असतात त्याची बेरीज होत असते. जसं की या ठिकाणी -10 दिले आणि या ठिकाणी -25 दिले तर त्याची होईल बेरीज. पण बेरीज होऊन काय होईल? ज्या मोठ्या संख्येचं चिन्ह जे असेल चिन्ह तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. काय सांगितलं कळालं नसेल पुन्हा एकदा लक्ष द्या. काय सांगितलं? 3x तर झालं, याची बेरीज केली आपण. 3x जशात तशी लिहून घेणार. इथं -10 येतं आणि इथं -25 येतं. मग मायनस मायनस होतात 25. दोन्ही निगेटिव्ह असले तर त्याची बेरीज होत असते. -25 जर -10 -25 याची बेरीज किती होती? 35. या ठिकाणी येणार 35. पण 35 कोणती येतील? मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येला, कारण दोन्ही ठिकाणी मायनस मायनस आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह काय? मायनस. या ठिकाणी गेला मायनस. दोन्ही ठिकाणी मायनस मायनस होते, त्यामुळं या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येचं साइन आपण घेतलं, मायनस घेतलं. बरोबर किती? 235 या ठिकाणी बरोबर येणार. आता काय होणार? आता जे सारखे आहेत ते एका साईडला राहतील आणि दुसरे वेगळे जे ते एका साईडला राहील. मग जसं की या ठिकाणी एक्स आहे आणि या ठिकाणी संख्या, या ठिकाणी पण संख्या आहे. मग ही संख्या या संख्येकडे जाणार. एक्स सोबत तर तिचं पटणार नाही. मग इकडे पटणार नाही तर ही काय करणार? तिचं घर सोडून या घरी जाणार. मग या घरी कशी जाणार? इथे घेणार 3x बरोबर. इथं -35 येतं. ही संख्या, ही संख्या कशी आहे? निगेटिव्ह आहे. आणि ही संख्या जर निगेटिव्ह असेल तर या साईडला जाऊन तिचं घर बदलल्याच्या नंतर ती पॉझिटिव्ह होती. म्हणजे इकडे जर पॉझिटिव्ह असेल, प्लस असेल, धन असेल तर ती इकडे ऋण होती. आणि इकडे जर ऋण असेल तर ती इकडे जाऊन धन होती. मग या ठिकाणी काय येणार? 3x बरोबर 235. आता ही जी -35 येतं हे इकडे जाते. -35 इकडे गेल्याच्या नंतर इकडे होती +35. इथपर्यंत कळालं असेल. त्याच्यानंतर काय करणार? 3x दशांश तसे घेणार बरोबर 235 अधिक 35 याची करणार बेरीज. याची बेरीज 270. कशी येते? 5 आणि 5 10 अशी 0 अकराला आहे. 3 आणि 3 6 आणि 1 7 2 अशी 2 झालं. आता परत सारखाले एक साईडला, जो वेगळा आहे तो एक साईडला. आता हे 3 अंकात आहेत, 270 पण अंकात आहेत. मग फक्त x ला वेगळं ठेवणार आपण, बाकी या 3 सुद्धा तिकडे घेऊन जाणार. पण आता या ठिकाणी जसं हे ऋण इकडे जाऊन धन झाली म्हणजे मायनसचे प्लस झाले, तसं येथे इथे गुणाकारात आहे. आता गुणाकारात साइन या ठिकाणी दिसत नसेल तुम्हाला, पण याचा अर्थ काय असतो? 3x म्हणजे 3चा म्हणजे x चा 3 वेळेस गुणाकार म्हणजे 3x. या ठिकाणी 3x ज्या ठिकाणी दिले याचा अर्थ या दोनच्या मधात कोणतं साइन असतं? याच्या मधात असतं मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकाराचं साइन. आणि जर इकडे गुणाकार असेल तर त्याचा इकडे भागाकार होत असतो. या ठिकाणी x बरोबर 270 भागाकारात येणार 3 आणि 3 9 27 म्हणजे या ठिकाणी x बरोबर आपल्याला काय भेटणार? x बरोबर भेटणार 90. x बरोबर काय भेटणार? 90 भेटणार. आता प्रश्नात विचारलं काय? x बरोबर 90 भेटलं तुम्हाला, म्हणजे याचा अर्थ याची जी किंमत असणार ती असणार 90. याची असणार 90 मधून 10 गेली 80
आणि याची किती असणार 90 मधून 25 गेले 90 मधून 25 गेल्याच्या नंतर किती राहतात त्या ठिकाणी आपण करणार 90 मायनस 25 मग 90 मायनस 25 10 तो 5 गेले 5 आणि या ठिकाणी 8 मधून 6 2 गेले 6 याची किती गणना करणार याची जी किंमत भेटणार ती भेटणार 5 आपल्याला विचारली कोणाची ठीक आहे पैकी कोणाची विचारली असेल तर आपण तिघांची पण काढणार पण आपल्याला विचारली या ठिकाणी तर जॉर्जला किती गुण मिळाले जॉर्ज कुठे या ठिकाणी जॉर्जला मिळाले 65 गुण आणि ऑप्शन क्रमांक आपला आहे बी जर का तुमचा बी आला असेल तर बरोबर आहे नाहीतर लगेच दुसरा प्रश्न बघू काय याचा पर्याय क्रमांक बी म्हणजे जॉर्जचे आपल्याला जे मार्क राहणार जे गुण राहणार ते राहणार 65 त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलेला आहे की एका हॉलची लांबी रुंदी 12 आणि 10 मीटर आहे म्हणजे लांबी 12 आणि रुंदी 10 मीटर आहे हॉलच्या फर्शवर म्हणजे खाली फरशी ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस फर्शवर फर्श बसवण्यासाठी तक्तापोशी ठीक आहे लक्ष ठेवायचं काम नाही आपल्याला फक्त एवढं विचारलं की खालीच्या फर्श बसवायच्या म्हणजेच ज्या फरशा बसवायच्या एक अशा पद्धतीचा एक हॉल आहे या हॉलमध्ये आपल्याला काही फरशा बसवायच्या म्हणजे या फरशा बसवण्यासाठी आपण काय सांगितलं हॉलची लांबी आहे 12 मीटर आणि रुंदी आहे 10 मीटर 12 बाय 10 आणि ती मीटर मध्ये दिलेली आहे आणि खाली सांगितलं 10 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटरच्या त्या स्टाईल येतं म्हणजे याच्या स्टाईल येतं याची जी लांबी आहे आतल्या याची 8 आणि 10 म्हणजे 10 सेंटीमीटर लांबी आहे आणि 8 सेंटीमीटर त्याची रुंदी आहे त्याच्यानंतर काय विचारलं आता याला काय करणार आपण सर्वात पहिले पाहणार की एकूण क्षेत्रफळ जे येणार एकूण क्षेत्रफळ काय ना लांबी गुणिले रुंदी क्षेत्रफळ असतं मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्ही जर पहिला प्रॅक्टिस सेट केला असेल कम्प्लीट तर त्याच्यात तुम्हाला क्षेत्रफळाचे सूत्र सुद्धा दिले होते मग त्याच्यात आता आपण काय करणार सर्वात पहिले लांबी आणि रुंदी पूर्ण हॉलचे एकूण क्षेत्रफळ आणि त्याला भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याचं उत्तर काढू शकतो मग हे कसं येणार या ठिकाणी दिलेले सेंटीमीटर आणि या ठिकाणी वर म्हणजे जी मोठी रूम दिलेली ती दिलेली मीटर मध्ये मग मीटर मध्ये दिलेलं असेल तर आपण या मीटरला काय करणार सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करणार मीटरला आधी काय करावं लागेल सेंटीमीटर मध्ये कारण खालची जे आपली जी फरशी आहे ती कशात आहे सेंटीमीटर मध्ये मग आता सेंटीमीटरला मीटर मध्ये नाही करू शकत आपण मीटरला सेंटीमीटर मध्ये आपण नक्की करू शकतो मग 12 मीटर म्हणजे किती असणार या ठिकाणी 12 म्हणजे किती असणार तर 1200 सेंटीमीटर गुणिले 10 मीटर म्हणजे किती 10 गुणिले 100 म्हणजे 1000 सेंटीमीटर आणि भागाकारात या ठिकाणी 8 आणि या ठिकाणी 10 या ठिकाणी आता 10 एक 10 या ठिकाणी गुणिले 100 आणि 4 2 8 आणि 4 3 12 300 या ठिकाणी येतील 15 म्हणजे 150 याचा जर भागाकार केला म्हणजे 2 एक 2 उरला 1 2 5 10 उरले झाले किती 15 या ठिकाणी राहिले 150 म्हणजे उत्तर आहे 150 गुणाकारात 100 याचं उत्तर येणार 15 1 2 3 15,000 काय ना 15,000 टाईल आपल्याला त्या ठिकाणी बसवावं लागणार ऑप्शन क्रमांक काय आहे ऑप्शन क्रमांक बी हे राहणार आपले असं बरोबर उत्तर केलं काय वरच्या ज्या मीटर मध्ये दिलेलं होतं त्याला सेंटीमीटर करून घेतलं मग सेंटीमीटर करण्यासाठी काय करावं लागतं 100 न गुणावं लागतं म्हणजे 12 मीटरला आपण गुणिले 100 केलं किती झालं 1200 10 ला 100 न गुणलं तर किती झालं 1000 अशा पद्धतीने याला सेंटीमीटर मध्ये करून 8 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटरला त्याला दिला त्याच्यानंतर आपल्याला मिळालं एकूण म्हणजे स्पर्श आता किती फरशा बसणार त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपल्याला बसणार 15,000 ऑप्शन क्रमांक बी त्याच्यानंतरचा प्रश्न लगेच याच्यानंतरचा जो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसायला होऊ शकतो तुम्ही या प्रश्नात आरबळ समजणार नाही नेमका अशा पद्धतीचा प्रश्न कसा सोडवायचा पण जेवढा प्रश्न अवघड दिसत असेल तेवढाच प्रश्न हे सोपा आहे कशा पद्धतीने पहा तुम्हाला काय विचारलं 2 चा वर्ग 2 स्क्वेअर गुणिले 3 चा घन गुणिले 5 चा 5 ची पॉवर काय दिलेली 5 5 ची पॉवर दिलेली 5 पहिलं अशा पद्धतीने दिलं दुसरं सेंटेन्स काय दिलेलं 2 चा घन गुणिले 3 चा वर्ग 2 चा घन गुणिले 3 चा वर्ग गुणिले किती सांगितलं 5 स्क्वेअर गुणिले 7 5 स्क्वेअर इंटू 7 अशा पद्धतीने दिलं त्याच्यानंतर परत काय दिलं 2 टू द पॉवर 4 2 चा घात 4 गुणिले 3 टू द पॉवर 4 आणि पॉवर काय दिलेली नाही म्हणजे काहीच नसते म्हणजे एक पॉवर असते आणि या ठिकाणी दिले 7 ची पॉवर किती दिलेली आहे 2 आणि नंतर दिले 13 ची पॉवर काहीच नाही म्हणजे काय असते 1 असते आता अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला ज्यावेळेस पण दिलेला असेल आणि त्याच्यात विचारलं काय तुम्हाला याचा विचारला महत्तम समापवर्तक म्हणजे HCF काय विचारला HCF मसावी विचारला मसावी काढण्यासाठी आपण काय करणार सर्वात पहिले अशा पद्धतीने पाहणार की जी अशी संख्या 3ही असली पाहिजे
तिन्ही याच्यात आल्या सेंटेन्स मध्ये तिन्ही लाईन मध्ये ती संख्या असलीच पाहिजे. मग ती तिन्ही सेंटेन्स मध्ये किंवा तिन्ही लाईन मध्ये असणारी संख्या कोणकोणती आहे? या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 13 फक्त या ठिकाणी दिले, बाकी या लाईन मध्ये तुम्हाला 13 कुठे दिसत नाही. या ठिकाणी 13 येणार नाही त्याच्यात तुमच्या आन्सर मध्ये. 7 या ठिकाणी दिले, 7 या ठिकाणी दिले, पण 7चा पॉवर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याच पद्धतीची 7ची पॉवर या ठिकाणी दिसत नाही, मग 7 सुद्धा त्या ठिकाणी येणार नाही. आता या ठिकाणी 5 सुद्धा दिलेले, तिन्ही मध्ये 3 सुद्धा दिलेले आणि 2 सुद्धा दिलेले, पण याच्यात पण तुम्ही काय करणार? थोडं लहान पॉवर कोणती आहे ते पाहणार. म्हणजे जसं की 2 ची पॉवर 2 दिलेली, 2 ची पॉवर 3 पण दिलेली, 2 ची पॉवर 4 पण दिलेली. मग याचा अर्थ काय की 2 ची पॉवर याच्यात आहे पण याच्यात नाही. म्हणजे 2 ची पॉवर 4 जर घेतलं तुम्ही तर याच्यात दिसणार नाही, पण या 2 ची पॉवर 4 ला 2 ची पॉवर 2, 2 ची पॉवर 2 असं म्हणू शकतो. म्हणजे याच्यात असतात आणि याच्यात पण असणार. मग आपण काय करणार या ठिकाणी? असा प्रश्न तुम्हाला ज्यावेळेस पण दिला, तुम्ही सर्वात पहिले काय करणार? जे अंक सर्व याच्यात दिले त्यालाच घेणार. काय काय दिलेले? 2 दिले, 3 दिले आणि 5 दिले. काय विचारलं तुम्हाला? 2, 3, 5 घेतले आणि त्याच्यानंतर त्याची पॉवर जी लहान आहे सर्वात, ती पॉवर तुम्ही आधी घेणार. सर्वात लहान काय दिली? 2, 3, 4. याच्यापैकी सर्वात 2 लहान आणि 2 घेणार. 3, 2, 4 याच्यात सर्वात लहान कोणती येतं? 2 येतं, 2 घेणार. 5 ची 5, 5 ची 2, 5 ची 1 म्हणजे 5 ची 1. मग अशा पद्धतीने कोणता पर्याय तुम्ही ते पाहा. सर्वात लहान लहान पॉवर असणार. मग याच्यात तुमचा पर्याय क्रमांक 1 तर दिसत नाही, 2 दिसणार नाही, 3 नाही, 4 सुद्धा 4 या ठिकाणी 4 मध्ये काय दिलेलं पहा? 2 ची पॉवर 2, 3 ची पॉवर 2 आणि 5 ची पॉवर 1. पर्यायामध्ये तुम्हाला जरी त्या ठिकाणी 5 ची पॉवर दिसत नसेल, पण काही नाही याचा अर्थ 5 ची पॉवर 1 त्या ठिकाणी असतेच. म्हणजे काही घात दिलेला नसेल तर त्या ठिकाणी 1 असतोच. आता याच्यानंतर याचा पर्याय क्रमांक काय असणार? आपला पर्याय क्रमांक डी हे असणार बरोबर उत्तर. जर आला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण होऊ शकतं याचं उत्तर मला तरी वाटतं की नसेल आलं, काही जण बऱ्यापैकी याचं उत्तर चुकलं असणार. कारण याच्या ठिकाणी आपलं लेक्सियम का अनालिसिस आपण पाहणार की सर्वात बेस जो दिलेला आहे, ज्या मूळ संख्या या ठिकाणी तुम्हाला दिसायला यापैकी सर्व याच्यात संख्या असली पाहिजे. आता 7 आणि 13 याच्यात कुठं दिसत नाही, मग 7 आणि 13 तुमच्या पर्याय येणारच नाही. मग असा पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन उत्तर तर तुमचे राहणारच नाही. राहिले 2, 3, 5 आणि त्याची सुद्धा पॉवर तुम्ही पाहणार सर्वात लहान कोणती? इथं 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे आणि इथे 1 आहे. मग 2, 2, 1 असं करून पर्याय क्रमांक कोणता? डी हे झाला आपल्या याचा उत्तर. त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न. आता 6 पैकी तुमचे किती प्रश्न आले ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आता 7 नंबरचा प्रश्न. 7 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? पुढीलपैकी कोणती संख्या 3, 4, 5, 6? 3, 4, 5, 6. 3, 4, 5, 6 आणि विभाज्य. याचा अर्थ फक्त आपल्याला कसोटी विचारली. काय विचारलं या ठिकाणी? कसोटी. कसोटी कितीची? 3 ची, 4 ची, 5 ची आणि 6 ची. पर्याय आता इथं कसोट्या पाठ नसतील तरी तुम्ही पर्यायानुसार लावू शकता. पर्याय काय दिलेले पहा? 36, 60, 36, 60. त्याच्यानंतर किती दिलेले आहेत? 36, 60 आणि 80, 90. 80 आणि 90. आता पहा, या चारही संख्येनं भाग गेला पाहिजे अशी संख्या आपल्याला शोधायची. मग चारही संख्येने भाग झाल्यानंतर सर्व पहिला पर्याय पाहणार 5चा. आणि 5 ची कसोटी काय असते की एकक स्थानी 5 असले पाहिजेत किंवा मग 0 असला पाहिजे. बाकी दुसरा अंक चालत नाही, त्यालाच 5 ने भाग चालतो. मग 0 त्या ठिकाणी 3 संख्येत येईल, पण या संख्येत 0 नाही म्हणजे हे पर्याय राहणारच नाही. कारण इथं 5 ने भाग जाणार नाही, आपल्याला चारही संख्येने भाग केला पाहिजे. आता तुम्ही म्हणता 3 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 6 ने पण भाग जातो, पण 5 ने भाग जात नाही ना. मग 5 ने भाग जाणार नाही तर पर्याय क्रमांक हे आपलं उत्तर राहणार नाही. त्याच्यानंतर 60 घेऊ आपण. आता 60 ला 3 ने भाग जातो, 3 दोन्ही 6 आणि 0 म्हणजे 20 ने भाग करणार, 20 त्रिक 60. त्याच्यानंतर 4 ने भाग जाईल का? तर 4 ने 1 4 गुणले किती? 2. 4 25 म्हणजे 15 चूक 60. 15चा भाग चालला, भाग जातो. त्याच्यानंतर 6 आहे 6, 6 ने भाग चालला आणि 5 ने एकच स्थानी 5 असल्यावर एकच स्थानी 0 असल्यावर 5 ने पण भाग जातो. म्हणजे हेच असणार आपलं याचं उत्तर. आता हे दोन कशामुळे नाहीत? कशामुळे नाहीत पहा? 80 ने 3 ने भाग जाणार नाही. करून पहा, 80 ने 3 ने भाग जाणार नाही आणि 90 4 ने भाग जाणार नाही. 90 4 आणि 4 5 ने जाईल, पण 4 ने भाग जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक संख्येत भाग जाईल अशी एकच संख्या आहे आणि ती म्हणजे 60. पर्याय क्रमांक बी राहणार तुमचं बरोबर उत्तर. बरोबर उत्तर आलं असेल तर चांगली गोष्ट आहे. लगेच दुसरा प्रश्न सोडवा. काय दिलेला आहे दुसरा प्रश्न? दुसरा प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे 4.239. 4.239 भागाकारात 0.9 अशा पद्धतीचं एक गणित दिलं. भागाकार दिला, पॉईंटचा भागाकार दिला. आता भागाकार तुम्ही करू शकता.
एकदम सोपा भागाकार दिलेला आहे. याला भाग कसा द्यायचा ते पहा. उत्तर काढलं असेल तुम्ही आतापर्यंत, नसेल काढलं तर या ठिकाणी लक्ष द्या. काय करणार पहा, भागाकार ज्यावेळेस पॉईंटचा दिलेला असतो त्यावेळेस 4 दिले, 2 दिले, 3 दिले, 9 दिले, भागाकारात 9 दिले, शून्य ना बरं घ्यायचं काम नाही. आता पहा, या पॉईंटला मी इकडे एक घर सरकवलं, म्हणजे पॉईंट इथून काढला आणि इकडे सरकवला, याचा अर्थ किती राहिले, फक्त 9 राहिले. म्हणजे 9 पॉईंट म्हणजे 9. आणि वर खाली जर एक एक घर समोर सरकवला तर वर पण एक घर समोर सरकवायचा. खाली जर एक घर समोर सरकवला तर वर पण काय करायचा, एक घर समोर सरकवायचा. मग 4च्या समोर होता ना, आता कुठं जाईल तो 2च्या समोर जाईल. आता खाली तर इथं आला ना, इथं आला, याचा अर्थ 9च येतो. पण इथं पॉईंटच्या नंतर आपल्याला काही घ्यायचं कामच नाही. मग इथं फक्त राहिले 9 आणि इथं राहिले 42.39. 42.39. आता तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता या ठिकाणी. 9 चूक 36. आता पहा 36 झाले, राहिले किती, 4 आणि 2 6. मग उरले किती, 6 झाले 63. आता पॉईंट दिला होता, हे पहा 9 चूक 36 म्हणजे दोन संख्येत भाग दिला आणि पॉईंट आहे. म्हणजे या ठिकाणी पण आपल्याला पॉईंट घ्यावा लागेल. आता 9 चूक 36, 9 5 45, 9 सकट 54, 9 साठी 63, 9 साठी 63 झाले, कटले राहिले किती, फक्त 9. म्हणजे 9 1 9. 4.1 येणार याचं उत्तर. 4.1 पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी राहणार आपले याचं करेक्ट आन्सर. भागाकार आला असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहू लगेच. तिचा प्रश्न एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे, 5555. हे काय प्रश्न आहे का तुमच्यासाठी? तर काहीच नाही. काय दिला बा, 5000. अशा पद्धतीने संख्या दिली. 5555 कशी लिहितो आपण, 5500 आणि 5555. त्याचा पर्याय क्रमांक राहणार डी. डी राहणार याचं बरोबर उत्तर. समजलं ना सर? परत एकदा सांगतो, एकदम सोपं होतं पण परत एकदा. 5000 ज्यावेळेस पण तुम्हाला 1000 दिसतात त्यावेळेस 3 शून्य घेणार तुम्ही. 1000 शब्द आला की 3 शून्य घेणार. जसं की 5000 एकदम 5 घेतले, 1 2 3 झाले याचा 500. 5 वर 6 आलं म्हणजे 2 शून्य आले, म्हणजे 5 आणि त्यावर 2 शून्य. आणि 55 म्हणजे 5 वर 5 55 झाले. याची गणना बेरीज 5 5 5 आणि 5 5555 हे राहणार याचं बरोबर उत्तर. पर्याय क्रमांक डी. डी होतं 5555 डी. आपला 10वा प्रश्न. आणि याच्यात विचारलं तुम्हाला, एक दुकानदार एक खुर्ची 15% ऐवजी 8% फायदा घेऊन विकतो, त्यामुळे त्याला 56 रुपये कमी मिळतात. तर खुर्चीची किंमत किती? विचार करायला म्हणजे विचार करायला लावणारा प्रश्न वाटत असेल तुम्हाला, पण याच्यात काही विचार करायचं काम नाही. कशामुळं? कारण प्रश्न एकदम सोपा दिला. काय दिलं बा, एक दुकानदार एक खुर्ची 15% द्यायची विचारलं. म्हणजे ज्या वेळेस तो खुर्ची घेऊन आला गावात विकण्यासाठी, त्यावेळेस त्याला 15% नफा त्याच्यात मिळवायचा होता. म्हणजे 15% नफा त्याला मिळवायचा होता, पण त्याने मिळवला किती, फक्त 8%. कारण म्हणजे तो आला असेल 15% नफा घेण्याच्या हिशोबाने, म्हणजे 15% नफा त्याने मिळवायचा होता. पण गावात आल्याच्या नंतर त्यानं बघितलं की या ठिकाणी आपली 15% नफा घेऊन म्हणजे एवढ्या जास्त किंमतीत आपली खुर्ची विकत नाही. मग त्यांना थोडीशी कमी किंमत केली आणि 8% नफा त्याला त्या ठिकाणी मिळाला. म्हणजे जर का त्यानं 100 रुपयात वस्तू आणली असेल, खुर्ची आणली असेल, तर त्याला विकायची होती ती 115 रुपयात. पण 115 रुपयात कोणी घेतली नाही, मग त्यांनी ती विकली किती रुपयाला, 108 रुपयाला विकली. याचा अर्थ त्या ठिकाणी त्याला किती नुकसान झालं, तर त्याला 15% आणि 8%चा जो फरक आहे, किती फरक आहे, 60%चा जो फरक आहे, तर 60% त्याला नुकसान झालं. आणि 60% म्हणजे किती, जेवढं नुकसान झालं तेवढं. किती रुपयाचं नुकसान झालं, 56 रुपयाचं. 56 रुपयाचं नुकसान झालं त्याला. मग 56 रुपयाचं जर नुकसान झालं असेल, तर इथं आपण म्हणू शकतो की 7% म्हणजे 56 रुपये. 7% म्हणजे 56 रुपये. आपल्याला कळायचं की त्याला किंमत किती रुपयात, म्हणजे त्यानं खुर्ची आणली केवढ्या रुपयात होती. त्यानं आणली असणार 100, म्हणजे 100%. मग 100% बरोबर आपल्याला कळायचे किती. तर या प्रश्नाला अशा पद्धतीने तुम्ही मांडून घेणार. 7% म्हणजे 56 रुपये, 100% म्हणजे किती, 100% म्हणजे किती. याचा करणार तुम्ही तिरपा गुणाकार. आणि तिरपा गुणाकार कसा होत असतो पहा, ज्या ठिकाणी दोन संख्याचा गुणाकार होतो, एक संख्या आणि एक संख्या, आणि ज्या ठिकाणी चिन्हाचा गुणाकार होत असतो ती एक संख्या, म्हणजे इथे चिन्ह असणार, म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह आणि 60%. तर हे 60% खाली घेणार आणि हे 2 वर घेणार. 56 गुणाकारात 100 भागाकारात 7. 7 8 56 आणि 8 गुणिले 100 किती होतात, 800 रुपये. म्हणजे 800 रुपयात त्याने ती वस्तू घेतलेली असणार. 800 रुपयात आणली होती, त्याला त्याच्यावर 15% नफा मिळवायचा होता, पण त्याने मिळवला किती, 60%. त्याच्यात किती नुकसान झालं, त्याला 56 रुपये. त्याच्यातून आपण काढली त्याची त्याने ती खुर्ची विकत घेतली होती. तर किती रुपयात घेतली होती, 800 रुपयात. पर्याय क्रमांक
बी हे असणार तुमचं याचं बरोबर उत्तर. आता पाहू आपण 11वा नंबरचा प्रश्न. 10 प्रश्न आपले बरोबर झाले. 10 पैकी तुमचे किती बरोबर आले ते चेक करा एकदा आणि कमेंट मध्ये सांगा की 10 पैकी तुमचे 7 प्रश्न आले असतील, 8 आले असतील, 9 आले आणि 10 पैकी 10 जर बरोबर आले असतील तर तुमचं सिलेक्शन नक्कीच या ठिकाणी होणार. त्याच्यानंतर काय दिलं पहा, 11 नंबरचा प्रश्न विचारला तुम्हाला की 2 अंकाची बेरीज 8 आहे, म्हणजे x अधिक 1 y याची बेरीज आहे 8. दोन संख्येची बेरीज 8 आहे आणि त्याचा गुणाकार 15 आहे, म्हणजे x y 15 आहे. तर सांगितलं की त्याच्या उभय पक्षाची म्हणजे रेसिप्रोकलची बेरीज काय असेल. आता रेसिप्रोकलची बेरीज कशी करणार? रेसिप्रोकलची बेरीज म्हणजे काय, त्याच्या आधी आपण काढू संख्या काय असतात, संख्या कोणत्या असू शकतात. आता जर तुम्ही 8 जर बघितले तर काय काय असू शकतात, 4 आणि 4 8 होतात, पण 4 × 16 होतात, 15 होत नाही. बरं, मग 3 आणि 5, 3 आणि 5 पण 8 होतात, 5 6 7 8, 3 आणि 5 8 होतात, म्हणजे 3 या ठिकाणी 3 घेतले, या ठिकाणी 5 घेतले, तर 3 आणि 5 8 होतात. याचा अर्थ आणि 3 आणि 5 15 होतात, म्हणजे 3 आणि 5 15 होतात. याचा अर्थ x असणार 3 आणि y असणार 5, किंवा x असणार 5 आणि y असणार 3, काही असू शकतं. त्याच्या रेसिप्रोकलची बेरीज आपल्याला विचारली, म्हणजे पहिली संख्या 3 आहे, दुसरी संख्या 5 आहे. कशामुळं? कारण सांगितलं होतं की त्या दोन्हीची बेरीज 8 आली पाहिजे आणि गुणाकार 15 आला पाहिजे. ह्या दोन संख्या आहेत ना, त्या 3 आणि 5 8 होतात आणि 3 आणि 5 15 होतात. 3 आणि 5च असणार. मग 3 आणि 5 याच्या रेसिप्रोकलची, रेसिप्रोकल म्हणजे काय, त्याचा उभय पक्ष. ते कसं काढतो आपण, 1/3 अधिक 1/5, म्हणजे छेदात घ्यायची फक्त संख्या. काय करायची, छेदात घ्यायची, म्हणजे ही 3/3च्या जागी 1/3 होणार, 5च्या जागी 1/5 होणार, त्याची बेरीज करणार. आता ही बेरीज कशी येणार, या ठिकाणी अशा अशा ज्या वेळेस तुम्हाला अपूर्णांक दिलेले असतात आणि त्याची बेरीज दिलेली असते, त्यावेळेस तुम्ही एकदा त्याचा छेद समान करू शकता किंवा मग तिरपा गुणाकार करू शकता. तिरपा गुणाकार करून सोपं जाईल. कशा पद्धतीनं, 5चा गुणाकार 1 सोबत, 5चा गुणाकार 1, 5 1 5, बेरीज 3चा गुणाकार 1 सोबत, 3 1 3, 3 छेदात 5 आणि 3चा गुणाकार 5 3 15, याची बेरीज 5 6 7 8 छेदात 15, 8 छेदात 15. पर्याय क्रमांक आपल्याला दिलेला आहे ए. पहिलाच पर्याय या ठिकाणी दिलेला आहे ए, हे याचं राहणार बरोबर उत्तर. काय केलं समजलं असेल, नसेल समजलं व्हिडिओ मागे घ्या, परत एकदा बघा, नक्की समजेल. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, 12 नंबरचा प्रश्न, सोपा प्रश्न एकदम. 3 क्रमिक संख्येची बेरीज 15 आहे. 3 क्रमिक संख्येची बेरीज 15 आहे. त्याच्यानंतर सांगितलं तर मधल्या संख्येचा वर्ग किती. आता क्रमिक संख्या म्हणजे काय असतात, एका मागची एक संख्या, म्हणजे जसं की 1 2 3 4 5 5 6 7 8 9 अशा संख्येचं. आणि तुम्हाला विचारलं फक्त 3च संख्या, मग काय असू शकतं पहा, मला माहित नाही संख्या कोणती आहे, तुम्हालाही माहित नाही. आपण काय करणार, पहिली संख्या घेणार x, कारण माहित नाही ना पहिली संख्या कोणती, म्हणजे x घेतला. आधी दुसरी संख्या काय असेल, आता x च्या नंतरची संख्या लगेच, जसं की मी समजा पहिली संख्या 2 घेतली तर पुढची संख्या 3 राहील, मग 2 मध्ये 1 मिळवला लगेच 3 होतील. मग आपण या ठिकाणी म्हणणार x अधिक 1, ही असणार दुसरी संख्या. तिसरी संख्या काय असणार, x अधिक 2. जसे की 1 2 3 आणि 4 घेतले समजा, मग 2 नंतर 3, 1 मिळवला की 3 होतात, 2 मध्ये 2 मिळवले की 4 होतात. मग x जर संख्या असेल तर x मध्ये 1 मिळवला की त्याच्या पुढची संख्या, आणि x मध्ये जर 2 मिळवले की त्याच्या पुढची संख्या, याची बेरीज येणार 15. याची बेरीज किती येणार, 15. आता काय करणार आपण, x किती वेळेस येते पाहणार, 1 2 आणि 3 वेळेस, म्हणजे 3x अधिक 2 आणि 1 किती झाले, 3 बरोबर, म्हणजे 3x बरोबर. आता इथं प्लस मध्ये तुम्हाला आता वरच सांगितलं, पहिल्या दुसऱ्या का तिसऱ्या गणितातच सांगितलं आपण, जर इकडे प्लस असेल तर इकडे ते काय होईल, मायनस होईल. मग 15 तो या ठिकाणी गेले 3, 15 तून 3 मायनस होतील, कारण इकडे प्लस इकडे मायनस होतील. मग 3x बरोबर 15 तून 3 गेले कुठे 12, x बरोबर 12, आणि हे 3 गुणाकारात येतात, इथे भागाकारात जातील, भागाकारात गेले झाले 3, आणि 3 × 12 म्हणजे x बरोबर आला आपला 4. x बरोबर काय आला, 4. आता या ठिकाणी संख्या दिली होती पहा, x म्हणजे किती असणार आपला, 4, x म्हणजे 4. त्याच्यानंतर 4 च्या नंतर ही असणार 5, ही असणार 6. याची जर तुम्ही बेरीज करून बघितली, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, आणि बेरीज डायरेक्टली तुम्ही किती संख्या घेऊ शकत होते, क्रमिक संख्या डायरेक्ट, पण तुम्हाला कळतं ना, जर 2 3 4, आता 2 3 4 ची बेरीज किती होती, 9 होती, तर ते येणार नाही. मग 4 5 6, 4 5 6 ची बेरीज करून पाहिजे असते, 6 आणि 4 10 आणि 5 15, ते देऊ शकतात. मग मधली संख्या कोणती आहे, 5, 5 चा वर्ग काय असणार, 25. चा वर्ग किती, 5 चा वर्ग येणार 25. पर्याय क्रमांक बी
हे असणार आपले याचं बरोबर उत्तर, पर्याय क्रमांक बी. समजलं असेल? पाहू लगेच पुढचा प्रश्न. 13 नंबरचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. 360 ग्राम 3 किलोग्रामचे किती असतात? किती टक्के असतात? 360 ग्राम. आता 3 किलोग्रामचे विचारले. आता 3 किलोग्राम म्हणजे किती? 3000 ग्राम. 3000 ग्राम म्हणजे 1000 ग्राम. 1000 ग्राम म्हणजे 1 किलो. 2000 ग्राम म्हणजे 2 किलो. 3000 ग्राम म्हणजे 3 किलो. आणि 360 ग्राम. ग्राम ग्राम करून लागतो तुम्हाला. टक्केवारी विचारला म्हणून 100. टक्केवारी केलं म्हणून 100. ज्यावेळेस टक्केवारी विचारली त्यावेळेस भागाकारात 100 घेत असतात. पण ज्यावेळेस पूर्णांक संख्या असते म्हणजे अंश आणि छेदात असते त्यावेळेस गुणाकारात 100 घेत असतात. मग या ठिकाणी पहा 360 भागिले 3000 गुणिले 100 अशा पद्धतीने केलं. वर किती शून्य येतं पहा? 1 2 3 शून्य येतं आणि खाली 1 2 3 शून्य येतं. 3 शून्य 3 शून्य कटले. वरचे 3 खालचे 3 कटले. 3 1 आणि 3 दोन्ही 6 म्हणजे 12%. किती टक्के? 12%. ऑप्शन क्रमांक असणार ए. पर्याय क्रमांक ए इज द करेक्ट आन्सर. 12% हे असणार 360 3 किलोची. त्याच्यानंतर बघा काय विचारलं? एका पाण्याच्या टाकीची लांबी. एका पाण्याच्या टाकीची लांबी. एक पाण्याची टाकी अशा पद्धतीने पाण्याची टाकी दिलेली आहे तुम्हाला. या पाण्याच्या टाकीची लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे, उंची दिलेली आहे. एका पाण्याच्या टाकीची लांबी अशी नाही दिलेली. टाकी अशी नाही दिली. टाकी दिली तुम्हाला अशा पद्धतीने. ही अशा पद्धतीची टाकी तुम्हाला या ठिकाणी दिलेली. कळाली का टाकी कशी दिलेली येते? अशा पद्धतीची टाकी दिलेली. समजू शकता तुम्ही कशी दिली असेल. चौकोनी हौद हौद जसं असतं तशा पद्धतीची एक टाकी दिलेली आहे. त्याच्यात काय विचारलं तुम्हाला? एका पाण्याच्या टाकीची लांबी, रुंदी आणि उंची क्रमशः 11 मीटर, 10 मीटर आणि 9 मीटर आहे. ही टाकी 6 मीटर उंचीपर्यंत पाण्यानं भरली. त्याच्यात काहीच घेणं देणं नाही आपलं. बाकी लांबी किती दिली, रुंदी किती दिली, उंची किती दिली, उंचीशी घेणं देणं नाही. बाकी लांबी रुंदी काही घेणं देणं नाही. कशामुळे पहा काय विचारलं आपल्याला? ही टाकी 6 मीटर उंचीपर्यंत पाण्याने भरलेली आहे. पाण्याच्या टाकीचा किती भाग रिकामा आहे? भाग रिकामा आहे असं विचारलं. पण समजा उंची दिलेली आहे आपल्याला एका पाण्याच्या टाकीची आणि उंची किती दिलेली आहे? 9 मीटर. किती? 9 मीटर उंची दिली होती आणि याच्यातली 6 मीटर उंची 6 मीटर भरलेली आहे. म्हणजे पहा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 एवढी पाण्याची टाकी आहे. त्याच्यात भरली किती पहा? 1 2 3 4 5 6 एवढी पाण्याची टाकी भरलेली आहे. आणि रिकामी किती आहे? 1 2 आणि 3. 3 भाग रिकामे येतात. 9 पैकी 6 भाग भरलेले येतात आणि 3 भाग रिकामे येतात. किती भाग रिकामे येतात? 3 भाग. या ठिकाणी काय दिलेले? आता 9 पैकी 3 भाग रिकामे. आपल्याला कसं ठरवलं की भाग रिकामा किती? 3 भाग रिकामे. किती पैकी? 9 पैकी. मग 3 1 3 आणि 3 पैकी 9 म्हणजे 3 पैकी 1 भाग रिकामा असं याला आपण म्हणू शकतो. 1/3. तर 1/3 तुम्हाला दिला पर्याय क्रमांक बी. उंचीवरूनच गरज होती. बाकी लांबी आणि रुंदीचं काही घ्यायला नव्हतं. कारण कोणतीही आता टाकी पाण्याची उंची अशी तुम्हाला सांगितलं 9 मीटर पर्यंत आहे. त्यापैकी 6 मीटर भरलेली आहे. 3 भाग रिकामा आहे. म्हणजे 1 भाग 6 पैकी सॉरी 1 भाग पूर्ण 9 पैकी रिकामा आहे. म्हणजे 3 पैकी 9 सॉरी 9 पैकी 3. तसंच काय होणार? 1 पैकी 3. 3 1 3 3 पैकी 9 म्हणजे 3 पैकी 9 किंवा 1 पैकी 3. 9 पैकी 3 किंवा 3 पैकी 1 हे दोन्ही कसे येतात? सारखा निघून. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा 15 नंबरचा. 15 नंबरचा प्रश्न काय विचारतो तुम्हाला? 1 किलोमीटर लांबीची एक आगगाडी, मालगाडी, आगगाडी किंवा मालगाडी किती किलोमीटर लांबीची? 1 किलोमीटर लांबीची. एक रेल्वे 1 किलोमीटर लांबीची. तेच अंतर किती आहे तिचं? 1 किलोमीटर. आणि नंतर काय सांगितलं? तिची मालगाडीचा स्पीड म्हणजे ताशी वेग आहे 45 किलोमीटर. स्पीड किती दिलेलं आहे? स्पीड म्हणजे वेग. मराठीत लिहितो. स्पीड म्हणजे काय? वेग दिलेला आहे 45 किलोमीटर प्रति तास. 45 किलोमीटर प्रति तास वेग दिलेला आहे. आणि सांगितलं की मालगाडीला 2 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून बाहेर पडायला किती वेळ लागेल? आता एक बोगदा आहे. ही समजा रेल्वे अशा पद्धतीची अशी रेल्वे आणि या ठिकाणी एक बोगदा दिलेला आहे अशा पद्धतीचा. आता या रेल्वेला बोगद्यातून बाहेर पडायचं समजा बोगदा इथपर्यंत येईल. आता ही रेल्वे बाहेर जाणार
बाहेर कशी जाणार पहा, इथून सुरुवात झाली याची, मग इथून ही इथपर्यंत जाणार, पण ही रेल्वे बाहेर कधी निघून जाईल, पूर्णपणे बाहेर कधी निघून जाईल त्यावेळेचा हा भाग या ठिकाणी इथून बाहेर निघेल त्यावेळेस, अशा पद्धतीची रेल्वे बाहेर निघेल त्यावेळेस. याचा अर्थ ही 2 किलोमीटर आणि हे 1 किलोमीटर पूर्ण जे अंतर कव्हर करायचं आहे रेल्वेने, किती अंतर कव्हर करायचं, 2 आणि 3 किलोमीटर. 3 किलोमीटरचं अंतर रेल्वेनं कव्हर करायचं. किती किलोमीटर, 3 किलोमीटर. आता जे फॉर्म्युला दिला असतो, सूत्र जे असतं ते काय असतं पहा, तुम्हाला काय करायला सांगितलं, वेळ काढायला सांगितलं. मग वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे असतं याचं सूत्र. वेळ बरोबर अंतर भागिले वेग, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता वेळ काढायचा, तर वेळ काढण्यासाठी मला सांगा तुम्ही अंतर किती दिलेलं आहे, 2 किलोमीटर आणि 3 किलोमीटर, म्हणजे झालं 3 किलोमीटर. छेदात वेग किती आहे तिचा, 45 किलोमीटर. 45 किलोमीटर. याला जर आपण अपूर्णांक काढून घेतलं तर ठिकाणी 3 आणि उलटे किती 1, म्हणजे झाले 5. 3 5 15, म्हणजे 1/15. वेळ जो लागणार तो वेळ लागणार 1/15 तास. 15 तास. 1/15 तास. मग या ठिकाणी उत्तर पर्याय ते पण नाही, त्याचा पर्याय सर्व कशात दिले, मिनिटात दिले. पण मिनिटात जर दिले असते तर आपण 1/15 गुणिले 60 करणार, कारण काय 60 मिनिटाचा 1 तास होतो ना, मग गुणिले काय करणार आपण 60. 15 1 15, 15 3 50, 15 चूक 60, म्हणजे 4 1 4. 4 मिनिट याचा आन्सर आहे ना 4 मिनिट. कशामुळं 60 न गुणले 1/15, तर येतं 4 मिनिट. पर्याय क्रमांक डी, पर्याय क्रमांक डी आहे तुमचं याचं बरोबर उत्तर. 16 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे, एका वस्तूच्या खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत याच्या 240 ची तफावत आहे. प्रत्येक परीक्षेला असा आपण प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारतो, म्हणजे विचारला जातो, मी नाही विचारत, विचारला जातो. कशा पद्धतीनं, प्रत्येक वस्तूच्या खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत यांच्यात 240 रुपयाची तफावत आहे. म्हणजे एक वस्तू खरेदी केली, खरेदी किंमत आणि विक्री किंमत काहीच्या तफावत आहे. प्रत्येक वस्तूच्या खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत याच्यात 240 ची तफावत आहे. जर लाभ 20% आहे तर विक्रीची किंमत किती, एकदम सोपा प्रश्न आहे. अशा पद्धतीने पण नाही करायचं काम. याला काय करणार आपण पहा, सांगितलं काय, एका वस्तूच्या खरेदी किंमत. आता खरेदी किंमत काय असेल, 100% असतात. खरेदी किंमत जी असते ती असती 100%. म्हणजे मी एखाद्या वस्तू घेण्यासाठी जेवढे पैसे दिले ते 100% दिले, आणि विक्री किंमत काय असते त्याच्यावर मला भेटलेला लाभ. पूर्ण एकूण लाभ किती घेणार मी, त्या ठिकाणी सांगितलं की 240 ची तफावत आहे. आणि जर लाभ 20% असेल, मग आता विक्री किंमत किती असायला पाहिजे, विक्रीची जी किंमत असायला पाहिजे ती असायला पाहिजे 120%. कशामुळं, खरेदी किंमत 100%. आता एखादी वस्तू मी विकण्यासाठी आणली, आता 100 रुपयाची वस्तू मी काय 80 रुपयात विकणार आहे का, 120 रुपयातच विकणार ना, म्हणजे 20% लाभ घेऊनच विकणार. पण लाभ घेतला म्हणजे तुम्हाला विक्री किंमत म्हणजे 120%. याचा अर्थ दोन्हीचे फरक आहे, 100 आणि 20 मध्ये कितीचा फरक आहे, 20 चा, म्हणजे 20%चा. मग 20% बरोबर जो फरक आहे तेच किती फरक आहे, फरक आहे 240 रुपयाचा. प्रश्न दिला ना 240 रुपयाचा, 240. तर 100% तुम्हाला विचारलं का, खरेदी किंमत विचारली तर विक्रीची किंमत किती, लाभ आहे तर विक्रीची किंमत किती, विक्री किंमत विचारली आणि विक्री किंमत किती आपली 120%. 120% बरोबर होतो. तिरपा गुणाकार करू शकता. पहिला प्रश्न पण केला तसाच. तिरपा गुणाकार कसा करणार, जिकडे 2 संख्या आहे त्याचा गुणाकार आधी, म्हणजे 240 गुणाकारात 120 भागाकारात 20. कारण प्रश्नाचा भागाकार तो प्रश्नाचा थोडा तुम्ही गुणाकार करू शकता, डायरेक्ट 20 घेणार तुम्ही. 1 0 कटला, 1 0 कटला. आता या ठिकाणी बे एक बे आणि बे सक 12. बरोबर. आता काय केलं पहा, 6 आणि 4 न गुणलं 6 चूक 24, 6 दोन्ही 12, 13 आणि 14, 1 0 दशाला 13 तसा 1440. 1440 पर्याय क्रमांक बी. 1440 पर्याय क्रमांक बी. तिथं चांगल्या पद्धतीने जर मल्टिप्लिकेशन केलं, भागाकार आणि गुणाकार हे पाहून घ्या एकदा. 1440 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहू आपण 17 नंबरचा. कंचे बाहुबेव या ठिकाणी तुम्हाला दिलेला असते, किंवा रेखी कंस. म्हणजे सर्वात पहिले आपण रेखी कंस सोडवतो, म्हणजे बार सर्वात पहिले सोडवतो, नंतर हा कंस सोडवतो, नंतर कर्ली ब्रॅकेट सोडवतो, त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट सोडवतो, आणि नंतर ब्रॅकेटच्या बाहेरचं सोडवत असतो. याला म्हणतो आपण कंचे बाहुबेव. आता या ठिकाणी कसं करणार आपण, सर्वात पहिले इकडचा गुणाकार करत नाही जाणार आपण. सर्वात पहिले पाहणार ब्रॅकेट या ठिकाणी या बार दिलेला आहे, याला आधी सोडवणार. मग याला जर आधी सोडवलं तर आपल्याला काय भेटेल पहा, या ठिकाणी 50 वजा 9 30
मग 50 वजा 30 या ठिकाणी किती येतील? आता हे असंच पद्धतीने लिहून घेऊया. ते झाले या ठिकाणी 100 आणि त्याच्यानंतर या ठिकाणी किती येतील आता? 400. परत काय करणार पहा, 50 मधून 30 गेले किती उरले? 20 आणि या ठिकाणी किती? 100. म्हणजे राहिले किती याचे? 80. म्हणजे पूर्ण जे उत्तर मिळेल या ठिकाणी 80 भागाकारा 400. 80 भागाकारा 400 प्लस 10 गुणाकारा 10. आता बघा, एक शून्य कटला, हे इकडे असा येईल, परत देऊन घेतो. 400 भागाकारा 80 भागा एक शून्य कटला आणि 8 पंच 40. उत्तर किती येणार याचं? 5. 8 पंच 40 उत्तर येणार 5. या ठिकाणी 5 अधिक 10 गुणिले 10. आता सगळ्यात पहिले काय करणार? गुणाकार करणार. 100 अधिक 5 म्हणजे 105. हे असणार याचं बरोबर उत्तर. काय असणार? 105. 105 असणार याचं बरोबर उत्तर. पर्याय क्रमांक काय दिलेला? 105 डी. पर्याय क्रमांक डी आहे हे असणार याचं बरोबर उत्तर. कळत नसेल तर परत एकदा मागे घ्या, कारण परत परत जर घेतलं तर 20 प्रश्नाला आपल्याला 1.5 तास लागायला आणि एवढा टाइम तुम्ही बसू शकत नाही. त्याच्यासाठी मी जरासं फास्ट गेलो आणि फास्ट घेता घेता होऊ शकतं तुम्हाला एखाद्या ठिकाणी नाही समजलं तर तुम्ही व्हिडिओ परत मागे घ्या, परत त्या ठिकाणी बघायची कुठं काय केलं. तर याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा, 5 सेंटीमीटरला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवतात. 5 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि त्याला किलोमीटर मध्ये दाखवायचं. कसं दाखवणार? 5 सेंटीमीटर आहे ना आणि त्याला किलोमीटर करायचं. आता किलोमीटर म्हणजे किती भाग द्यावा लागला आपल्याला? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतं आणि 1000 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर करावं लागला? आता 1 होता आणि 1 वर आपण 3 शून्य वाढवले म्हणजे ते 100 होते. तर 100 वर पण आपल्याला किती वाढवावं लागतं? 1 2 आणि 3 शून्य वाढवावं लागतं. काय केलं नाही समजलं? हे बघा, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 वर पहा, 1 2 3 म्हणजे 1000 मीटर आपण काढायचं ना. मग 1 वर 3 शून्य घेतले, मग इकडे जर 3 शून्य घेतले तर इकडे पण 3 शून्य घ्यावं लागतील. मग पहिले 100 होते इकडे, मग 1 2 3 शून्य अजून घेतले. एकक दशक शतक हजार दशक आणि लक्ष म्हणजे 1,00,000 सेंटीमीटर म्हणून 1 2 3 4 5 हे येणार अशा पद्धतीने. आता हे आता जर आपण भाग दिला तर 1 2 3 4 5 याच्यानंतर 5 आले पाहिजे शून्य, म्हणजे पॉईंटच्या नंतर 5 अंक आले पाहिजे. मग या ठिकाणी येणार 0.1 2 3 4 आणि या ठिकाणी येणार 5. 1 2 3 4 5 पॉईंटच्या नंतर आले, हे असणार याचं उत्तर. म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल? किलोमीटर 0.0000. पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी हे असणार आपल्याचं बरोबर उत्तर. काय केलं? सेंटीमीटर मध्ये दिलं होतं, किलोमीटर मध्ये करायचं होतं. आणि किलोमीटर म्हणजे 1000. 1000 मीटर म्हणजे किती असतो? 1 किलोमीटर. मग जसं की 1000 किलोमीटर 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर व्हायला आणि 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर व्हायला. मग 1 वर आपण 1 2 3 शून्य वाढवले तर इकडे पण 100 वर 3 शून्य वाढवलं लागतं. म्हणजे 5 भागिले या ठिकाणी किती झाले? 1,00,000. समजलं? त्याच्यानंतर याचा भागाकार केल्यानंतर जसं की भागाकार कसा करतो? पॉईंट 1 2 3 4 5 5 शून्य होते. मग पॉईंटच्या नंतर 5 अंक असले पाहिजे. 5 अंक म्हणजे पॉईंट दिला 1 2 3 4 5 म्हणजे 0.0005 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक सी हे येणार याचं बरोबर उत्तर. 19 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारलं की 1250 मीटर लांबीची एक रेलगाडी 2 मिनिटात 1 किलोमीटर अंतर साध्य करते. 2 मिनिटात 1 किलोमीटर. तर पहा, गाडीचं अंतर किती दिलेलं आहे? जे अंतर दिलेलं आहे ते 1250 मीटर दिलेले, बरोबर? 1250 मीटर दिलं आणि तुम्हाला विचारलं की 2 मिनिटात 1 किलोमीटर. 2 मिनिटात ते किती जातील? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आपण किलोमीटरच्या जागी मीटर घेतलं, मग एका मिनिटात किती जाईल? जर ती 2 मिनिट लागती, 2 मिनिट लागते 1000 जाते, एका मिनिटात ती 500 मीटर जात असेल. अर्धा टाइम एरियाचा अर्धा अंतर कव्हर करायला म्हणजे एका मिनिटात 500 मीटर हे झालं त्याचा स्पीड. एका मिनिटात 500 मीटर पर मिनिट एका गाडीचा स्पीड झाला. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं की ही रेलगाडी थांबलेल्या दुसऱ्या एका रेलगाडीला 4 मिनिटात पार करते. 4 मिनिटात पार करते म्हणजे तिचं जे अंतर तिला कव्हर करायला जो वेळ लागतो तो किती लागतो? 4 मिनिट लागतात. मग जसं
एक रेलगाडी आहे एका मिनिटात 500 मीटर चालली, एका मिनिटात 500 मीटर चालली, हे झाला त्याचा स्पीड. एका मिनिटात 500 मीटर चालली, हे झाला त्याचा स्पीड. पण आता तुम्हाला सांगितलं की ती 4 मिनिट चालली, म्हणजे 4 मिनिट लावती अंतर कव्हर करायसाठी. किती अंतर? जसं की 1 गुणिले 4 जर केला आपण तर 1 4 4, याला पण गुणिले 4 करा, 5 20 म्हणजे 2000 मीटर. किती मीटर? 2000 मीटर. काय केलं समजलं नसेल परत पाहा. हे अंतर बाजूला ठेवा सध्या, याचं काही गरज नाही. आपल्याला काय विचारलं की 2 मीटर 2 मिनिट, मीटर नाही 2 मिनिट लागते एक रेलगाडी कशासाठी? 1000 मीटर अंतर जाण्यासाठी. 1000 कुठून आले? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मग 1000 मीटर जाण्यासाठी 2 मिनिट लावती, तर एका मिनिटात ती 500 मीटर जाईल. बरोबर आहे. मग एका मिनिटात जर ती 500 मीटर जात असेल तर गणितात आपल्याला काय सांगितलं की ती 4 मिनिटात पार करते. कशाला? एका दुसऱ्या रेलगाडीला. याचा अर्थ ती 4 मिनिट लावली पार करण्यासाठी. याचा अर्थ एका मिनिटाच्या जागी तिला 4 मिनिट लागायचे. जर तिला स्वतःला जर पार करायचं असतं तर ती एका मिनिटात करू शकत होती. पण आता काय सांगितलं की ती 4 मिनिट लावती, म्हणजे एकचा जर 4 सोबत गुणाकार केला तर 4 येतील. एकच्या जागी 4 कसे आले? एकचा गुणाकार 4 सोबत करूनच 4 आले. मग जसा इकडे 4 न गुणाकार केला तसा 500 ला पण गुणाकार 4 करावा लागेल. जसं की एकचा 4 सोबत गुणाकार करून 4 आले, 500 चा गुणाकार 4 सोबत करून 2000 आले. याचा अर्थ टोटल जे डिस्टन्स तिने कव्हर केलं ते किती केलं? 2000. स्वतःचं पण आणि त्या दुसऱ्या रेलगाडीचं पण. किती? 2000. आणि स्वतःचं किती आहे? स्वतःचं तर 1250 आहे. बाकीचं जे उरलं ते दुसऱ्या रेल्वेचं आहे. मग या 2000 मधून जर का 1250 का आणि 10 0 0 0 10 5 5 या ठिकाणी उरले 9, 9 मधून 2 गेले या ठिकाणी किती? 7 आणि या ठिकाणी एका गुणिले 0 म्हणजे 750. हे आता उत्तर. त्या दुसऱ्या रेल्वे गाडीचं अंतर 750 कुठे दिलं आहे? 750 ऑप्शन क्रमांक सी. 750 पर्याय क्रमांक सी. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. पण शेवटचा प्रश्न पाहण्याच्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे प्रश्न किती बरोबर आले ते शेवटचा 20वा प्रश्न झाल्याच्या नंतर कमेंट करून सांगा की तुमचे 20 पैकी किती प्रश्न बरोबर आले. आणि जसं की पहिला प्रॅक्टिस सेट होता त्याच पद्धतीने पहिला असेल दुसरा असेल हे बघितल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्या प्रॅक्टिस सेटच्या नंतर दुसऱ्या प्रॅक्टिस सेट मध्ये त्याचा काही फायदा झाला का ते पण नक्की कमेंट मध्ये सांगा. आपला आजचा शेवटचा प्रश्न जो दिलेला आहे त्याच्याला आपल्याला एकदम सोपा दिलेला आहे. कसोटीचाच प्रश्न आहे. त्याच्या अगोदर पण आपल्याला एक कसोटीचा प्रश्न विचारला होता आणि आता पण कसोटीचा प्रश्न विचारला आणि त्याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे की 4 किंवा जास्त अंकाची संख्या 8 ने विभाज्य असते. कोणती? 4 अंकी संख्या. 2 4 8 5 अशा पद्धतीची 4 अंकी संख्या आहे आणि हिला 8 न भाग जातो. पण कधी जातो? संख्या सम असल्यावर का मग संख्येचा शेवटचा अंक विभाज्य असल्या म्हणजे शेवटच्या अंकाला 8 न भाग गेल्यावर का मग शेवटचे 2 अंक 8 न विभाज्य असतील किंवा मग शेवटचे 2 अंक जर 8 न भाग गेला तर का मग शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य असतात. तर शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य असतात. तर आजची जर कसोटी तुम्ही वाचली असेल, आजची कसोटी तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यात काय सांगितलेलं आहे की दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकाची मिळून होणारी म्हणजे 3 अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला म्हणजे शेवटचे 3 अंक मिळून जी पण संख्या तयार होते त्या संख्येत जर का 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने नक्कीच भाग जातो. मग याचा पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक डी. हे कसोटीचा प्रश्न इथं काही तुम्हाला समजण्यासारखं काहीच नाही. कसोटी जर पाठ असतील तर हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. काय? शेवटचे 3 अंक, मग शेवटचे 2 अंक 4 साठी आणि शेवटचा 1 अंक 2 साठी. 2 4 8 अशा पद्धतीने इथं दिलेलं असतं. हे झाले आजचे आपले 20 प्रश्न. प्रश्न कसे वाटले नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो प्रॅक्टिस सेट 1 कंप्लीट करा, प्रॅक्टिस सेट 2 कंप्लीट करा. तुमचे जेवढा काही स्कोर होत असेल प्रॅक्टिस सेट 1 मध्ये प्रॅक्टिस सेट 2 मध्ये ते दोन्ही कुठेतरी लिहून ठेवा आणि प्रॅक्टिस सेट 3 ज्यावेळेस तुम्हाला येईल प्रॅक्टिस सेट 3 ला सुद्धा तुम्ही तशाच पद्धतीने प्रतिसाद द्या. तर भेटूया पुन्हा एका प्रॅक्टिस सेट नवीन प्रॅक्टिस सेट मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.